दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव नवनाथ महाराज की जय. मागच्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये नवनारायणांना बोलवलं आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या उद्देशास्तव कोणत्या नावाने अवतार घ्यायचे याचं वर्णन आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं. आणि त्या नियोजनानुसार मच्छिंद्रनाथांनी मत्स्याच्या पोटी जन्म घेतला आणि त्याच्यानंतर ते बद्रिकाश्रमाला तपश्चर्येसाठी निघून गेले. त्या ठिकाणी 12 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली आणि त्या जंगलामध्ये त्या बद्रिकाश्रमाच्या जंगलामध्ये प्रभू दत्तात्रेय आले. त्यांनी शंकराची आराधना केली. शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि ते दोघंही आता बद्रिकाश्रमाकडे चाललेले आहेत. इथपर्यंत मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. आता तिथून पुढचा जो कथा भाग आहे तो या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांना भगवान दत्तात्रयांकडून दीक्षा मिळेल, अनुग्रह मिळेल आणि तो अनुग्रह कशा पद्धतीने मिळतोय ते आपण या अध्यायात पाहणार आहोत. सुरू करू. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळ पीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागुनी भक्त वरदे भवानी उभी अससी माये तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविता तुळशी भूषण तिची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी गालिती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधांचे देती बळ गीत संगीत सबळ गुणगाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होशी माये भवानी तरी या ग्रंथ गोंधळ येऊनी सहाय्य करी जननीये. मागील अध्याय रसाळ कथन. मागच्या अध्यायामध्ये काय झालं त्याचं थोडस सिंहावलोकन आहे. गणादी सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियले. आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती तयांची कामना भगवती पूर्ण करावया एका तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्री दत्त देव आणि उमारमन. भागीरथी विपिनाकारण पाहत पाहत चालले जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहते वृक्षोवृक्षी त्याची न्याय उभय पक्षी गमन करीती तिराते सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखला त्यांनी दृष्टी. दोघेही चालले असताना त्यांना मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करताना दिसले. त्वचा लिपटली असतीशी सर्वांगे शिरा टळटळात दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनांची. ऐसा पाहुनी तपोजेटी विस्मय करीती आपली पोटी म्हणती ऐसा कलिपाठी तपी न कोणीच. कलियुगामध्ये असा तपस्वी पाहिलेला नाही. एवढं महान तप करणारा हा कोण तपस्वी आहे? शंकराने आणि दत्तात्रय प्रभूंनी ते बघितलं. अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामानांत करणी कोण याती उदिली. मग दत्ताशी म्हणे आदिनाथ म्हणजे भगवान शंकर मी स्थिरता राहतो मही येत तुम्ही जाऊन कामनेत विचारावे तया ते. दत्तात्रय प्रभूंना सांगितलं तुम्ही आता स्वतः जा आणि त्याला जाऊन विचारा कोणती कामना आहे, कोणती इच्छा आहे, कशासाठी तू तप करतोयस. कवनार्थी कैसा भाव उचंबळला कामार्णव तरी लिप्सेसा समूळ ठाव काय तोही पहावा. येऊनी त्यापरी आत्रिनंदन म्हणजे दत्तात्रेय
अत्रि ऋषींचे पुत्र आहेत म्हणून त्यांना अत्रि नंदन म्हणतात. शिवानंद सुक्तिक सुडाळ रत्न श्रवणपुटी श्रुकारुण तयापाशी पातला उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेठी कवन कामना उदिली पोटी ते वरद वरा ते मिरवावे. दत्तात्रयाने विचारलं कशासाठी तप करतोयस. आयशे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करिता जगट नम्र भाव धोरणी प्रगट तया लागी बोलत करणी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्ता प्रती महाराज योगी तो. डोळे उघडले आणि बघितलं समोर प्रभू दत्तात्रय आहेत. भूसंकेते करुणी नमन दाविता झाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता. 12 वर्ष काने लोटता मानवनातले दृष्टीशी. मच्छिंद्रनाथांनी त्यांना विचारलं की या जंगलामध्ये 12 वर्ष मी तपश्चर्या करतोय पण या 12 वर्षात कुणीच मानव या जंगलात मला दिसला नाही. तुम्ही कोण आहात. तरी वचित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धी धरणी तरी प्रसाद नग अद्विस्तानी स्थापुनी जाई महाराजा. ऐशे तयाचे वागुत्तर ऐकोनी तोषला अनुसूया कुमार म्हणजे दत्तात्रय. अत्रि आणि अनुसूयाचा पुत्र आहे म्हणून त्यांना अनुसूया कुमार सुद्धा म्हणतात आणि अत्रि नंदन सुद्धा म्हणतात. म्हणजे हे जे नाव आहेत ते नंतर नंतर पुन्हा पुन्हा येत राहतात म्हणून ते आता अर्थ सांगून ठेवला की मग नंतर लक्षात येईल. मने बारे नामोच्चार दत्तायशे मज म्हणती जो व्याघ्रपदी ऋषी जन्म अत्रि ऐशे तया नाम तयाचा सुतमी दासोत्तम महिला धारलो. तरी असो ऐशी गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी उदिली जे तपोजेटी शब्द संपुटी मिरविका. येरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐशे वदता झाला अतितू पदावरी लोटला. जैशी सासुऱ्या बाळा असता आवचट दृष्टी पडे माता हंबरडोनी धावून येता ग्रीवी मिठी घाली तसे. जसं प्रभू दत्तात्रयांनी सांगितलं की मी अत्रि नंदन आहे किंवा मी अनुसूया कुमार आहे ही ओळख पटल्यानंतर वर्षानुवर्षे सासरी गेलेली लेक जी बऱ्याच काळ माहेरी गेलेली नाही आणि तिनं एकदम आई बघावी आणि मग तिच्या आनंदाला पारावारा न राहता तिनं धावत जावं आईला मिठी मारावी तशी अवस्था मच्छिंद्रनाथांची झाली आणि त्यांनी दत्तात्रय प्रभूंना आलिंगन दिलं. जैसे सासुऱ्या बाळा असता अवचत दृष्टी पडे माता. सासरी गेलेल्या लेकीला जशी अचानक आई दिसावी नाही का आणि हंबरडोनी धावून येता ग्रीवे मिठी घाली तसे किंवा अवचत वत्सा भेटता गाय. दिवसभर गाय चरायला जाते वासरू घरीच असत आणि ते दिवसभर त्या गायीची वाट बघतो. अचानक संध्याकाळी गायी दिसल्यावर त्या वासराला जसा आनंद होतो तसं मच्छिंद्रनाथांच्या बाबतीत घडलं. ही उदाहरणं दिलेत. मग प्रेम लोटे चित्ते सदैव तेने परी मच्छिंद्र मोहेन पदावरी लोटला तो दर्शन घेतलं. 12 वर्ष तपाचे श्रम ते आजी फळले मानुनी उत्तम समजते सगळ्यांना. सांडोनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो तरी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदय विवरले दुःखलेश नेत्रींचे झाले विशेष पदावरी लोटले तै तेने झाले पादक्षालन म्हणजे डोळ्यांतून अश्रू कारण 12 वर्षाची तपश्चर्या फळाला आली आणि आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि पायावर लोटांगण घातल्यानंतर त्या पाण्यानं पादक्षालन म्हणजे डोळ्यातल्या पाण्यानं दत्तात्रय प्रभूंचे पाय धुतले गेले असं एक या ठिकाणी उपमा दिली. पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविशी रुद्र विष्णू गिरींची सदय त्रिवर्ग रूप देह ऐक्यमय ऐशे असोनी सर्वमय साक्षीमयी असेसी तू. तू तिन्ही देवांचं रूप आहेस. तूच महेश आहेस, तूच विष्णू आहेस, तूच ब्रह्मा आहेस. तिन्हींचं रूप आहे ना दत्तात्रय प्रभू. तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसरचित्ती पडील असे किमर्थार्थी अपराधकडे शिवूनिया ऐशी म्हणून वारंवार ग्लानित करीती नमस्कार. क्लेश नगींचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांत दाता. मने बाहे नकरी चिंता प्रारब्ध मंदार चळाची सरिता ओघ ओघी लागताची.
रडू नको, चिंता करू नको, आता मी आलोय. मग वरदहस्ते स्पर्शोनी मौळी करणी ओपीत मंत्रावळी, म्हणजे मंत्रावळी म्हणजे कानामध्ये मंत्र सांगितला, अनुग्रह दिला, थोडक्यात दीक्षा दिली. त्याने अज्ञान दशा काजळी फिटवून गेली तात्काळ, आणि त्या अनुग्रहामुळे संपूर्ण अज्ञान नष्ट झालं आणि ज्ञानाचा उदय किंवा ज्ञानोदय त्यांच्या अंतःकरणामध्ये मच्छिंद्रानंद झाला. सगळे माया मोह सगळ्या प्रकारचं अज्ञान त्यांचं नाहीसं झालं अनुग्रहामुळे. जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता गप्पस्ती, मग अंधकाराची व्याप्ती फिटवली जाय तात्काळ. सूर्य उगवल्यानंतर जसा अंधार आपोआप नाहीसा होतो, प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. सूर्य उगवला की आपोआप अंधार नाहीसा होतो, तसं अनुग्रह प्राप्त झाल्याबरोबर अंतःकरणामधलं अज्ञान मच्छिंद्रनाथांच्या ते आपोआप नाहीसं झालं. तेवी दत्त वरदधन ओळता गेले सकळ अज्ञान, मग चराचर सकळ जीवन जैसे हेलावले दृष्टीशी. नाठवे काही दुजे पण झाले ऐक्य ब्रह्म सनातन, जैसे उदती सरिता जीवन जीवन समदिशे. ऐशी झालिया जीवन समदृष्टी, अत्रेय धरिता झाला पोटी, म्हणे बारे योगी दुर्जटी. इंदिरावर कोठे तो सांग येरो म्हणे जिताता, ईश्वरा वाचून नशे वार्ता. जळी स्थळी काष्टी मही पर्वता, ईश्वर नांदी सर्वस्व. म्हणजे हे ते ज्ञान झालं त्यांना अनुग्रहानंतर, का आता सगळीकडे त्यांना ईश्वर दिसायला लागला. जळी स्थळी काष्टी पाशानी सर्व ठिकाणी ईश्वराचं दर्शन त्यांना व्हायला. ऐशा ऐकुनी वागुत्तर ग्रीवा तुकवी आत्री कुमार. ग्रीवा म्हणजे काय? ग्रीवा म्हणजे मान, मानेला समानार्थी शब्द ग्रीवा आहे. हे शब्द लक्षात ठेवा बरं का, हे पोरांना शाळेत जातात त्यांना. ग्रीवा म्हणजे मान. ग्रीवा तुकवी, ग्रीवा तुकवी म्हणजे मान हलवणे. म्हणजे मच्छिंद्रनाथांना जे ज्ञान झाले, ती ज्ञान ऐकल्यानंतर दत्तात्रयांना सुद्धा पटलं ते, आणि त्यांनी मान हलवली. मग सत्शिष्याचा धरुणी कर चालता झाला महाराज तो. सत्शिष्य म्हणजे मच्छिंद्रनाथांचा कर, कर म्हणजे हात धरला आणि ते निघाले. सहज चालता चाले नेटे आले आदिनाथ प्रेमदृष्टी. मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी पदावरी वाहत असे. शिवे पाहुणी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कुंडे पाहून. तितक्यात क्लेशवेल स्थापून डबल पाहून म्हणे हा पूर्वी नारायण कवी. बरोबर. मग प्रेम सरितेच्या लोटप्रवाही धडला हृदय तात्काळ. मग त्रिवर्ग येऊन त्या स्थानी दत्ताशी म्हणे पंचमूर्धनी. या शिष्यात अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका. आता दत्तात्रय प्रभूंना सांगितलं की आता तुम्ही याला सगळ्या सिद्धी देऊन टाका आणि यांना संज्ञान करा, यांना सनात करा, अनुग्रह देऊन टाका. जे वेद कारणाचे निजसार, जे सर्वोपकाराचे गुहागार, सकळ सिद्धीचे अर्थ माहेर निवेदित महाराजा. जारण मारण उच्चाटन सगळं शिकवा. जारण मारण उच्चाटन मूठ मारण वगैरे वगैरे काय असेल ते सगळं. जारण मारण उच्चाटन शापादपी निवारण, शरादपी अस्त्रादी ब्रहण मंत्र शक्ती त्या वरत्या. जो जैसा कर्म विजय पाठ होती देवतेवरती भेट. वंश वरद वागपट मस्तकी स्थापने जातात. वरुण आदित्य सोमस्वामी भौम शुक्रादी यमदमी शिवशक्ती कामतरणी वर देऊनी उठली. म्हणजे सगळेच देवता पाचारण केले आणि मच्छिंद्रांना त्यांच्याकडून आशीर्वाद दिला. विष्णू विरींची कृपाकृती वरद विजय देऊनी शक्ती. ते मंत्राश्रया पार्वती हृदया माझी हेदवला. असो सद्विद्येचा मंदराचळ उभोनिन्या अत्रिबाळ. क्षण मात्र वेचुनी केला सबळ सिद्ध तरेने जेवता. नाग बकादी वातास्त्र. काय काय दिलं प्रभू दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना? कोणकोणती अस्त्र दिली? नाग बकादी वातास्त्र, नाग नगादी महावज्र, पावक जलदी अस्त्र पवित्र. सांगोपांग तो झाला. ऐशे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग. परिसंप्रदाय योजने योग कानफाडी मिरविला. हा कानफाडी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. कानफाडी याच्यासाठी म्हणतात की त्यांचे कानात त्या ज्या बाळ्या असतात, आपण म्हणू बाळ्या त्याला, तर त्या फार मोठ्या मोठ्या असतात. त्यांचे कान जो बरेच मोठे मोठे छिद्र असतात, मग ते कानफाडी म्हणायचे पूर्वी लोक त्यांना. ते कान फाटले असारखे दिसायचे ना त्या याच्यामुळे. तो नाथ संप्रदाय आहे. तो संप्रदाय त्या ठिकाणी स्थापन झाला.
भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण, षडरूप जोगी दर्शन कान फाळी मिरवले, नाथ ऐशी देऊनी नाम. काय नाव दिले त्यांना? नाथ. मच्छिंद्र नाथ. नाथ ऐशी देऊनी नाम, शिंगी शैली देऊनी भूषण. शिंगी दिली, शैली दिली, त्यांचं ते भूषण आहे नाथांचे. ऐशे परी करोनी प्रमाण, आत्रिनंदन पै गेला, या परी तो मच्छिंद्रनाथ. नमोनी निघाला आदिनाथ, महिवरी नाना तीर्थे शोध करीत चालला. आता अनुग्रह मिळाला, आता नाना तीर्थांचं भ्रमण मच्छिंद्रनाथांचं सुरू झालं. तो भ्रमण करिता सप्तशृंगी, सप्तशृंगी मातेचा आणि नाथांचा बराचसा संबंध आहे. आणि ती देवी पहिल्यापासून नाथांनी तिची उपासना केलेली, तेव्हापासून सप्तशृंगी, त्याच्या आधीपासून येते सप्तशृंगी माता. आणि नाथ सगळे तिचे उपासक आहेत. या देवीचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी या ग्रंथामध्ये आलेला आहे. तो भ्रमण करिता सप्तशृंगी, येता झाला महायोगी. अंबिका वंदोनी मनोमार्गी, सप्रेम स्थिती गौरविली, करिता वैखरी अंबा स्तवन. तिथं जाऊन मच्छिंद्रनाथाने तिची स्तुती केली, आंबेची किंवा सप्तशृंगीची. तो आले कल्पने मन, की काहीतरी कवित्व साधन लोका माझे मिरवावे, कवित्व तरी करावे ऐशे की उपयोगी पडे सर्व जगास. मग मच्छिंद्रनाथांना असं वाटलं की काहीतरी असं कवित्व करावं की जेणेकरून पुढे जगाला ते उपयोगी पडेल. तेच कवित्व म्हणजे साबरी विद्या. जी नाथांची साबरी विद्या आपण म्हणतो ना, ती साबरी विद्या म्हणजे नाथांनी केलेले ते कवित्व आहे. ते जगाच्या कल्याणासाठी नाथांनी निर्माण केलं, पण त्याचा नंतर दुरुपयोग व्हायला लागला. अर्थात ते आता उपलब्ध नाहीये कुठं. तर ते कवित्व करावं असं मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी वाटलं. आणि या कवित्वाला आंबेचा आशीर्वाद असावा असंही त्यांना वाटलं. करिता वैखरी अंबास्तवन, तो आले कल्पने मन, की काहीतरी कवित्व साधन लोका माझी मिरवावी, कवित्व तरी करावे असे की उपयोगी पडे सर्व जगास. मग योजने या साबरी विद्येस मना माझी ठसली, यापरी अनेक कल्पना करीत की साबरी विद्येचे करावे कवित, परी वरद गुंती वश्य दैवत हे होते रीती होतील. कवित्व करणारे आपण, पण त्या कवित्वाला किंवा त्या मंत्रांना देवी देवतांचं सहाय्य पाहिजे. नुसतं कवित्व करून उपयोग नाही, तर त्या मंत्राचा उच्चार केल्याबरोबर ते दैवत, ज्या दैवताचं त्या मंत्राला सहाय्य आहे, ते दैवत त्या ठिकाणी उपलब्ध झालं, लगेच आलं पाहिजे. ती वचनांमध्ये देवांना बांधून घ्यायला पाहिजे प्रत्येक मंत्राच्या. मग आंबेपाशी अनुष्ठान, त्या सप्तशृंगी मातेजवळ अनुष्ठान मांडलं. करिता झाला सप्त दिन, किती? 7 दिवस. वेद बीजाचे अभिषिंचन अंबे लागी करीत असे, तिने जागृत महिषामर्दिनी ती प्रगट झाली. होऊनी बोले तया लागुनी, बारे कवन कामना मनी, वेदिली ते मत सांग, येरू म्हणे ओ जगत जननी, साबरी विद्येचे कवित्व कामनी, वेदक परिवारा लागुनी, उपाय काही मत सांग. उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कामिनी, मग त्या सिद्धाचा हात धरूनी मार्तंड पर्वती पैनेला. आंबेनं त्या मच्छिंद्रनाथांना मार्तंड पर्वतावर नेलं. तेथे नागवृक्ष अचिंत थोर, तिथे एक नागवृक्ष, तरुण होय तो सिद्धीचे माहेर, दृश्यादृश्य केले पर महातरुण अंधसे, तेथे करुणी बीजी हवन, तरु केला दृश्यमान, तो कनकवर्ण दैदिप्यमान निज दृष्टी देखिला. त्या तरुच्या शाखोपांती नाना देवती विराजती. तो तरू म्हणजे तो वृक्ष सर्वसाधारण नव्हता. त्या तरुच्या अनेक फांद्यांवर अनेक दैवत राहत होते. नाना दैवते विराजती. मग नामाभिधाने सकळ भगवती देवतांची सांगितली. मग कोण कुठे त्या आंबेनं नाथांना सांगायला सुरुवात केली. ती दैवते धुरंधर 52 वीर कोण आहेत त्या वृक्षावर. मूर्तिमंत असती तरुवर, नरशी, कालिका, महिषासूर, महम्मद जोटिंग हे बरं का भूतांचे प्रमुख आहेत. प्रमुख वीरभद्र, वेताळ, मारुती, अयोध्याधीश, श्री कोदंडपाणी रामेश, सूर्यनामी तेथ द्वादश मूर्तिमंत नाम त्या वृक्षावर सगळे.
पायरी जनदेवता सती नव कुमारी धनदा नंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्ती लक्ष्मी आणि विख्याता हे सगळे त्या वृक्षावर आहेत. मार्तंड पर्वतावर नागवृक्ष तो प्रगट केला भवानी मातेनं तिथं. आणि मग कोणत्या फांदीवर कोणतं दैवत आहे काय ते सगळी ओळख करून यापरी चंडा चामुंडा ह्या सगळ्या देवी आहेत बरं का. म्हणजे आपल्या बांधावर वेगवेगळ्या देवी आहेत किंवा शेतात वेगवेगळ्या देवी अशा ह्या देवी आहेत. मग त्यांची नावं सुद्धा तशीच आहेत. चंडा चामुंडा रंडा कुंडा नाही का ही नावं आहेत. म्हणजे ही त्यावेळची देवींची नावं आहेत. अप्सरा जोगिनी शंडा वितंडा तुरुभागी विराजल्या सगळ्या. काळ व्याळ वीर भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गण भैरव अष्टभैरव असती त्या वृक्षावर सगळी दैवत आहे. यापरी शस्त्र अस्त्रायामिनी दमी धुमी कुचित भामिना सात्वी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती. यापरी शांखिनी डांखिनी म्हणजे विचारूच नका. वर्णन असं अकराळ विकराळ सगळ्याच प्रकारचे. हा त्या समुच्चय असती 12 जणी. सांखिनी डांखिनी त्या किती जणी आहेत? 12 जणी. अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या त्या झाडावर. प्राप्ती प्राकाम्या अनिमा गरिमा हे सगळे तिथं. ईशित्व वशिष्ठ प्रतिमा महिमा एवंच अष्टसिद्धी नामा तुरुवरी विराजल्या. अष्टसिद्धी समवेद 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसले. ऐशे दृष्टी पाहिले सर्वही ती पाहती न बोलती काही. यावरी अंबिका करी काही निवदोनी नाथाती. ते दाखवले आंबेनं पण ते पाहतही नव्हते बोलतही नव्हते. मग अंबिका काय म्हणते मच्छिंद्रनाथांना? बारे ऋष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकट वासनी. ब्रह्मगिरी आठवला? त्र्यंबकेश्वर. अंजन पर्वत तयाशी म्हणी नदी कचित आहे बा. दक्षिणोगी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थाने असती जाणतेत भगवती नमावे. तेथून पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जाऊन निघुती परिबा तेथे श्वेतकुंडे असती. आता हे कोणाचं वर्णन चालले लक्षात घे. वज्रेश्वरी. हा तोय भरिती महाराजा. तिथं पाणी भरायचं ते गरम. तरी शुक्लवेल कवळून हाती एक एक सोडावी कुंडा प्रती. ऐशी कुंडे एक शती हस्ती पद समान आहेत. परी तिथुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली. पाहता पाहत यावे ती वल्ली सकळ कुंडा बाजारे. जया कुंडात सजीव वेल दृष्टीगोचर बा होईल. तया कुंडी स्नान वही तिथं आंघोळ करायची. त्या वेली प्रत्येक कुंडात टाकायची आणि ज्या कुंडात ती वेल सजीव झालेली दिसेल त्या कुंडामध्ये तू काय करायचं? स्नान करायचं. करोनी जीवन प्राशिजे पाणी प्राशन करायचं. ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त. ते पाणी पिल्यावर तुला एक मुहूर्त क्षणभर तुला मूर्छा म्हणजे बेशुद्ध अवस्था येईल किंवा तू बेशुद्ध होशील. तरी 12 नामी जपावी आदित्य. त्यावेळी आदित्य म्हणजे सूर्याची 12 नावं जपायची. मूर्छे माझी आस्थापै. जेव्हा तू मूर्छेत जाशील तेव्हा सूर्याची 12 नावं तू जप करायचा. मग प्रत्यक्ष होईल तमांतक. तमांतक म्हणजे सूर्य. सूर्याचं दुसरं नाव तमांतक पण आहे. हे आपल्याला माहितच नाही. आपल्याला फक्त सूर्याची भास्कर नाही का रवी अशीच नावं माहिती आहे ना. तमांतक हे सुद्धा सूर्याचं नाव आहे. मौळी द्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका वरुणी उदक. एका काच कुपिके म्हणजे काच कुपिका म्हणजे बाटली. त्या बाटलीमध्ये ते पाणी भरायचं आणि येथे यावे महाराजा. पुन्हा सप्तशृंगीकडे यायचं. मग 12 नामी करून निशिंचनी तरु नावया तया जीवनी. तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तुते देतील बा. तरच हे तुला वरदान देतील. हे वृक्षावर बसलेली तशी देणार नाही. परी एक वेळानं घडे आयशे एकदा करून तुला ते प्रसन्न होणार नाही. खेपा घालाव्या षण्मास.
किती खेपा घालायच्या? 6 महिने. 6 महिने एकदा खेप घालून जमणार नाही. नाही. एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराज. ऐशे सांगून माय भगवती गेली आपुल्या स्थानाप्रती. येरू पावलांजना पर्वती सरिता पात्री ओघाते. काळी महाकाळी दैवतास नमोनी निघाला काननास परी कवळोनी शुक्ल वेलास कुंडा लागी शोधित असे. ते कुंड शोधायला लागला. हा असो एक शत कुंडे पाहून तितक्यात शुक्ल वेल स्थापून पुन्हा पाये पडतून सकळ कुंडा माझारी. तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साक्षकार. तो दृष्टी पडिले पल्लवकार स्नान ते सारिले. स्नान झाले या उदकपान होताची व्यापिले अति मूर्छेनं. अंबिकेनं जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं घडलं. ते पाणी पिल्यावर तो मूर्छित झाले. हा परी द्वादश नामी मंत्र साधन सोडिले नाही तयारी. 12 नावं घ्यायला सांगितली. ते मंत्र मूर्छित असताना सुद्धा त्यांनी घेतले. परी मूर्छा उडवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ. स्वेद नेत्र गेला अनिळ देह सांडोनी तयाचा. ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तीही वेदो पाहे अंती. तरी आदित्य नावे जाण होती जपा लागी नित्य करीत. जसे जागृती घडून येत त्याची स्वप्नी जीव घोकीत. त्याची न्याय उरला हेत जीव जपी अर्कातू. मूर्छा कशा पद्धतीची आली त्याचं हे वर्णन आहे. काय काय अवस्था झाली. ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर. प्रभाकर सुद्धा सूर्याचं नाव. हा असं सूर्याची नाव जपत मूर्छेमध्ये तर सूर्य प्रसन्न झाले आणि ते खाली आले. ठीक. ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर. कृपे स्पर्शुनी नैनिकर सावध केला महाराज. मग कामनेचा पुरवणी हेत मस्तकी ठेविला वरद हस्त. म्हणे बारे योजला अर्थ सिद्धी पावशी येणे तू. ऐशी बोलून आदित्य गेला तेने का चुकुपिका भुरणी वहिला. पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अस्वस्थ. आदित्य नामे करून चिंतन आदित्य तिथे झाला प्रसन्न. म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजाता. येरो म्हणे कवित्व करीन तया साह्य तू आहो. मी कवित्व करणार आहे त्याला तू साह्य व्हायचे. सूर्याला सांगितले. प्रत्येक देवतेकडून ते वचन घेतात. भक्तांकडून सुद्धा घेतात. पुढच्या त्या 5व्या अध्यायामध्ये ते सगळं वर्णन. पुढच्या अध्यायापासूनच ती सुरुवात आहे खरी. आता सूर्यनारायणाकडून त्यांनी वचन घेतलं की मी जे कवित्व करणार आहे त्या कवित्वाला तू नेहमी साह्य करावं. येरो म्हणे कवित्व करीन तया साह्यत्वा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळासियो महाराजा अवश्य म्हणून तम भंजन. मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जलोचन. मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्तमास येरझार करून. किती? 6 महिने. सप्तमास 7 महिने. 7 महिने दैवतांशी करून घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचे ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला. आता कुठे निघाले ते? बंगाल देशी. बंगालकडे अस्वायशी गोरक्ष कथा वदला आहे किम्यागार ग्रंथा. तेथे किमयांची स्थाने सर्वथा सांगितले आहे. परी प्रथम अवघड करणे ते मानवाचे न ये घडवून ते अवतारी असे ती परिपूर्ण म्हणून घडले तयांशी. आता आपण एक विचार करू हे कसं शक्य आहे. हे माणसाकडून तर घडणं शक्य नाही. पण ते अवतारी आहेत. ते त्याच्यासाठीच ते आले म्हणून त्यांच्याकडून ते शक्य झालं. आपल्याकडून ते होणे नाही. परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष बदला आहे कथन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवई योगी वर्णिले ग्रंथी. तरी स्तोत्री तया ग्रंथा दोष न ठेवावे सर्वता. संशय आलिया किम्यागार ग्रंथा विलोकावे विचक्षणी. नाही का? म्हणजे कदाचित तुम्हाला या ग्रंथावर शंका येऊ शकते किंवा आली असेल कुणाला नाही का याच्यावर. तर शंका घ्यायचं काही कारण नाही. याच्यात जे लिहिले ते तुम्ही गोरक्ष काव्य किम्यागार जो ग्रंथ आहे त्याच्या आधारानं तपासून पाहू शकता. म्हणजे त्यांनी या ठिकाणी आपल्या मनात आलेल्या शंका सुद्धा बाजूला करून टाकायला सांगितलं की हे अतिशय सत्य आहे आणि याच्यात कुठलीही शंका घेण्याचं काही कारण नाही. आपण म्हणू ते कसं शक्य झालं. मानवाला तर हे शक्य नाहीये. पण ते मुळात मानव नव्हतेच. ते अवतार होते. ते नारायण होते आणि त्यांना ते शक्य आहे. मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडवून. हे कथन जे आहे हे अजिबात वेगळं नाही किंवा माझ्या मनाचं नाही. म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथ श्रवण स्वीकारा. सगळा संशय बाजूला करून कुठलीही प्रकारचा संशय मनात न धरता श्रद्धेनं ग्रंथाचं श्रवण करा हे त्यांनी सांगितले.
तरच फलश्रुती आहे. नाहीतर शंका आली, विश्वास उडाला की फलश्रुती मिळणार नाही. कारण बरीचशी कामं ही श्रद्धेनंच होत असतात. श्रद्धा नसेल, आपण म्हणतो ना, भाव असेल तर देव, नाही तर दगड. बरोबर. नाही का? आपला भाव असेल तर त्या दगडात पण आपल्याला देव दिसतो, नसेल तर मग दगडच आहे. शेवटी आपला भाव, आपली श्रद्धा ठरवते ना ते. म्हणून श्रद्धा असेल ना तरच फलश्रुती मिळते, असं त्यांना सांगायचं. यापरी बळेची चाळवणी दोष निंदोने जो का मोडील हरुष. पण एवढंही करून एखादा टिंगल करील, निंदा करील या ग्रंथाची, विकल्पपंथी मिरवेता जगास पावेल वंश बुडितो, त्याचा वंश बुडेल. आणि हे बोलणं नाथांचं आहे. आणि कवानी जाईल झळून, नरकी पडेल सप्त जन्म. अच्छा. या ग्रंथाची जो टिंगल करील किंवा शंका घेईल त्याच्याबाबत हा शाप आहे. आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो. जन्मोजन्मी त्याला क्षयरोगाला सामोरं जावं लागेल. असो आता तीर्थे उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी. ते तर फिरत तीर्थावाशी हेळा समुद्री पातला. समुद्राकडे आला. तये देशी चंद्रगिरी ग्राम. कोणतं गाव आहे? चंद्रगिरी नावाचं गाव आहे. आता ही गोरक्ष जन्माच्या कथेचा पूर्व भाग आहे. त्या चंद्रगिरी गावामध्ये ती जातील आणि मग ती विभूती त्या महिलेला देतील आणि मग जन्म नंतर आहे, पण ते देऊन मग पुढे तीर्थला जातात आणि मी पुन्हा 12 वर्षांनी येईल म्हणून सांगतात. ते वर्णन आपल्या ऐकायचं आहे. ते तर नरसिंहाचा झाला जन्म. चंद्रगिरी ग्राम, तिथं नरसिंहाचा जन्म झाला. सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो. असो ते तर जाऊन नाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात. कळतंय ना मराठी? येतंय लक्षात? भिक्षा मागण्यासाठी तो तेत भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण सरोपदयाळ तया नाम. सरोपदया त्याचं नाव. वशिष्ठ गोत्री आचार्य सर्व धर्म पाळितो. आधी तपन यजन याजन स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नाम मिळवित. त्याच्या कांता म्हणजे बायको. त्याच्या बायकोचं नाव सरस्वती होती. ते नावाला बायको तिथं त्या चंद्रगिरी गावामध्ये राहत. सदा सुशील लावण्य खाली. कशी होती ती? तिचं वर्णन आहे की नक्षत्रापाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा धरुणी मनी तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तेथून चपळा उदया येही. की अर्क होऊनी गृही गोसावी तेज भिक्षा मागत असे. जियेचे आधर पवळ देठी द्विज विराजती वरती थाटी. जैसे रत्न हे मी शेवटी स्वतेज तगटी वेगळी तसे. भाळ विशाळ सोगयांजाळ म्हणजे तिचं ते वर्णन आहे. ते कुंकुम रसे शोभले गहन. कपाळावर कुंकू वगैरे असे सौभाग्यवती. मुक्ता नक्षत्रे कबरी संगीन चंद्र विरोजा विराजवी. नाशिक सरळाकृती. नाशिक म्हणजे नाक सरळ. तिचं वर्णन आहे म्हणजे ती सुंदर आहे असं त्यांना सांगायचं थोडक्यात. ते शुक्तिका रत्न हेमगुप्ती. गुप्त नळे जैसे गब्बसती. नाशिका पात्री विराजले. कर्णबिंदी वलयाकृती. हेम मुकुटी ढाळ देती. रत्न ताटके नक्षत्र प्राती. करुवश्यती पातले. असुवायशी शृंगार खाली. सकळ संपत्ती नटली कामिनी. दागदागिने वगैरे तिच्या अंगावर सुंदरच होती. रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवितशी. परी उदरी नाही संतान परम. पण तिला मुलबाळ नाहीये. तेने उचंबळून योग काम. न आवडे धंदा धामाश्रम. सदा वियोग बाळाचा. म्हणजे तिचं कुठंच लक्ष लागत नव्हतं कारण मुलबाळ नव्हतं तिला. देवदेवारे उपाय अनेक मूल व्हावं म्हणून. करीती झाली कामनाधिक. परी आर्थे कोठे उदयदायक. स्वप्ना माझी आतडेना. नावडे आसन वसन गात्र. विकळ मिरविती निशाश गात्र. शून्य धामी चित्त पवित्र. नांदोनिक नांदतसे. प्रपंचवानिती अतिहीन जैसे दीपावीन शून्य सदन. की सकळ स्वरूपी दाराहरण. परी नाशिकहीन मिरवितसे. की वज्रा उपरी गिरे गोमट. परी वसतीस दिसे तळपट. तेत पाहता दानवी पिष्ट. कांडिते ऐसे वाटे की तरुवरी अरण्य कर्कश. की सरिता विरदेश विरस. मग ते क्षणिक पशुमात्रास भयंकर दिरी वाटत असे.
की शरीर चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परी चतुस्कंदी शमदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घालाविन अप्तवर्गात वाटे हे तेवी सर्व उपचार कांती लागून संसारी वाटत असे. म्हणजे मूल नाही म्हणून तिची काय अवस्था होती त्याचं वर्णन आहे. ऐसे असता भावस्थिती गृही दर्शिली योगमूर्ती नाथ मच्छिंद्र अंगनाप्रती अलक्ष सवाल वदत असे. तिच्या अंगणामध्ये मच्छिंद्रनाथ आले आणि अलक्ष अलक निरंजन असं त्यांनी आदेश केला. तेव्हा ते कांतेने पाहून त्या तिने ते बघितले. चरणी लोटती शोभ भरिते आणोनी शीघ्र वस्त्रासना ते विराजविला महाराजा वस्त्र टाकलं आणि त्याला बसवलं. आपण बैसोनी नाथा निकट सांगती वियोग शोक उल्लाट हृदय भरून नेत्रपाठ डोळ्यात पाणी आणून क्लेशांबू मिरविले म्हणे महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्व गुण विद्येशी जाणता तरी मम हृदयी शोक सरिता नाशिदाला वाहत असे म्हणे तरी याते उपाय काही सांगा म्हणून हा न्यायालय संपत सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शोनी मोळी प्रवाही कवन शब्दा वाढवीत असे पुढे ठेवणे भिक्षान्न नाथांच्या पुढे भिक्षान्न ठेवलं. पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्रागनाची वृष्टी जीवन पदमही ते सिंचित असे तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराट्या पार भरुते शब्दत्व योग मिरवत होते सुख सरितेशी म्हणे ओ साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त काय तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे तुझी ते मज वदकी चित्तार्थ सकळा मुक्ती राहील तुला पाहिजे ते मिळेल माग तुला काय मागायचं. ऐशे शब्द वर्ग उगमा ऐकोनी बोले द्विजरामा म्हणे महाराज योगद्रुमा संतती नाही वंशाते संतती नाही तेने वियोग खदिरांगार झकट करुणी अति तीव्र तेने करुणी चित्त शरीर दहा पावे महाराजा ऐशे क्लेश चित्त शक्ती कदा नवशे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कमी तरी हा शोक वडवानळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामिनी होऊन दयाळा शोकग्रीवे विजवावे ऐशी वदता वाघ भगवती प्रेमावदला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती सूर्य मंत्राचा त्यांनी जप केला आणि एक विभूती म्हणजे त्यांचे भस्म महाशक्ती निर्मित असे नाथा करी भस्मची मोठी तेथे वीर करी राहटी मग ते भस्म तपोजेटी ती हाती ओपीत असे हे भस्म घे ते मंत्र वगैरे टाकून त्यांनी म्हणे मायो शिवाननी हे भस्मची मुठी तेथे ही भस्मची मुठी कवळूनी घेई सवे आपले शयनी निशी माझी जननी झोपतानाही तुझ्या बरोबर राहू म्हणशील भस्म नो हे पूर्ण गब्बस्ती जो हरिनारायण उदय कीर्ती हे भस्म नाहीये नुसतं तर या भस्माच्या योगानं तुझ्या पोटी प्रत्यक्ष सूर्य जन्माला येईल हरिनारायण जन्माला येणार आहे. तेव्हा याला तू नुसती राख समजू नकोस भस्म समजू नकोस. प्रभा मिरवणी त्रिजगती मोक्ष मानदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामनानवरी भस्मासनी शंका घेऊ नकोस. म्याही पुढील भविष्य जाणून चिदवागणी वदविली मला पुढचं भविष्य कळलंय म्हणून तुला मी सावध करतोय काय याच्याबद्दल शंका घेऊ नकोस. या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी होईल जो सूत तुझ्या पोटी तया ते अनुग्रह देऊन स्वतः करीन सरस ब्रह्मांड मी स्वतः येऊन त्याला अनुग्रह देईल ब्रह्मांडात त्याला श्रेष्ठ बनवेल. मग तो सूत नव्हे म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवांदिका असा तुझा पुत्र होईल. मानवांना दानवांना देवादिकांना तो वंदनीय असेल. तरी मायो संशय न धरिता भक्षी भस्म सांडोनी चिंता न करता ते भस्म भक्षण कर अशी सांगोनी सकळ वार्ता नाथ उठे तिथून. यावरी बोले शिवाननी की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह ओपावया माझ्या मुलाला अनुग्रह द्याल तुम्ही परत कधी येणार. नाथ ऐकून बोले तिथे म्हणे ऐको सद्गुण सरिते पुन्हा येऊन देई उपदेशार्थे 12 वर्ष उपरांती 12 वर्षांनी मी पुन्हा येईन आणि त्याला अनुग्रह देईन. ऐशे वधून शब्द सुडाळ निघता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ मही लागी लांगी तशी पुढे तीर्थयात्रेला ते
निघून गेली. एकीकडे भस्मची मुठी, तिनं ते काय केलं त्या भस्मची मुठीचं सदृढ बांधून ठेवली गाठी, हा. पदराला बांधून ठेवली तिनं. हौशेनं आहे पोटी उचंबळून दाटला असे तिला लय आनंद झाला. म्हणजे आता मला मुलगा होणार किंवा म्हणजे खुश झाली ती. हा. मग ती सगळीच नितिनमेनी जाऊनी बैसे शेजार सदनी, म्हणून शेजारी लय वाईट असते. आणि बाई माणूस असं राहत का तिच्या पोटात काहीच राहत नाही, कधीच नाही. ती शेजारीला जाऊन म्हणल कोणाला सांगू नको, तुला सांगते. हा. आणि ती शेजारी परत तिच्या शेजारी निघत आहे, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू, अख्ख्या गावात वार्ता. स्त्रीच्या पोटात कधीच राहत नाही. हा पांडवांनी दिलेला शाप आहे स्त्रियांना. कारण कुंतीनं पांडवांपासून लपवून ठेवलं की कर्ण माझा मुलगा आहे. हा. बरोबर आहे ना, कुंतीनं लपवून ठेवलं होतं ना. आणि जेव्हा कर्ण धरणीवर पडला तेव्हा कुंती रडायला लागली. रडायला लागल्यानंतर पांडवांनी विचारलं तू का रडतीये? तेव्हा तिनं सांगितले की हा तुमचा भाऊ आहे, हा माझा मुलगा आहे. मग पांडवांनी तेव्हा सांगितलं की इथून पुढे स्त्रियांच्या पोटात कधीच काही टिकणार नाही, कधीच राहणार नाही. त्या सांगितल्याशिवाय राहणारच नाही. किती गुप्त गोष्ट असू द्या, सांगणार म्हणजे सांगणारच. म्हणून स्त्रियांचा तो स्वभाव आहे. तिला तो एवढा आनंद झाला ना, आता आले मला भस्म दिलं, आता मला मुलगा होणार, हे सांगायला ती शेजारणीकडे गेली गाई गाई. ते तर 7-5 बाजराव असे, तिथं 7-5 जणी होत्या. येऊन त्या स्थानी बैसल्या, मिटिंगच भरली. ते त्या या शब्द राहतील सहज बोलती प्रपंच गोष्टी, त्यात ही जाय हर्षपोटी. त्यांच्या प्रपंचाच्या गप्पा चालल्या होत्या आणि आनंदानं त्या गोळक्यात जाऊन कथा सांगितली आपली. मग लागली कथा सांगायला, म्हणे मायो ऐका वचन, चित्तक्षीण झाले संतती. तुम्हाला माहिती मला मुलबाळ नाही, परी आज आला सर्वार्थ घडून, पण आज चमत्कारच झाला. ती श्रवणपुटी स्वीकारा. काय झालं ते ऐका जरा, मी सांगते तुम्हाला. मग हे अकस्मात माझ्या सदनी बुवा आला कान फाडून. कान फाडी केवळ तरणी माते दिसून आला. मग मी त्याशी स्तवनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती. मग प्रसाद ओपुनी माझ्या हातीन गमन करता झाला. त्याला मला तो प्रसाद दिला, तो निघून गेला. तरी तो प्रसाद भस्मची मोठी. प्रसाद काय दिलाय? भस्म आहे. माती ती दिली पुत्रवृष्टी, पुत्र व्हावा म्हणून दिलेली. परी सांगून केला सोय होती, भक्षण करी शयनाती. झोपायच्या वेळेस ही भक्षण कर. तरी मायो सांगानी ती त्यांना विचारी ती, त्याने वाढेल काय संतती? शंका. हा येरी ऐकून न मानिती, तिने काय होईल गे? बाकीच्या म्हणल्या अगे कसले काय घेऊन बसली, राखेनं कुठं पोरं होतात का? हा अगे ऐशी सांगे मईवरती किती एक ठग भाऊ असती, असे किती ठग पृथ्वीवर फिरातात. म्हणजे काय कोणा विश्वास ठेवलाय? नाना कवटाळी करून जावी ती जग भोंदी ती जननी आहे. अगं हे जगाला फसवायलाच निघाले हे कानफाडी, यांच्यावर काही विश्वास ठेवती म्हणली. आणि दुसरा त्यात आहे अर्थ. कानफाडे कवटाळे व्यक्त नानापुरींच्या विद्या बहुत तयापाशी असती हो. बर का बाई, यांना ठेवू, यांच्या विश्वास नको ठेवू. लय काय काय त्यांच्याकडे विद्या असत्या, फसवतील तुला. काय हो सांगू शुभगात्री, कानफाडे कृत्रिम मंत्री जाया पाहुणी शुभग्राती करीती कुत्री मंत्राने. तुला माहित नाही बाई, त्यांच्या गाशी मंत्र आहे तर ते मंत्रानं माणसाला कुत्र बनवितात. तिच्या डोक्यात शंका. मग ते तया ते सवे घेऊन मग ते तिला कुत्र बनवून आणि मग ते आपल्या सोबत घेऊन फिरतात. हिंडती वस्ती क्षेम मेदिनी, रात्री माझी कांता करून सुक्षयनी. परत रात्रीचं म्हणे ते तिला स्त्री बनवतात असं, म्हणजे शंका. तरी दिवसा कुत्री रात्री जाया असं इथे त्यांचं म्हणणे. तरी त्याची जाण माया, तू कोणीकडून भ्रमात पडली या पडली आहे जननी. अगं कुठं बसलीस तू, याच्या नादी लागली. परी हे आम्हाशी दिसते ओखट, हे काय आम्हाला योग्य वाटत. मैत्रिणींचा सल्ला, तू शुभानंद जाय आती बंकट, पदरी बांधून घेतले कपट, याद बरवी दिशेला. काय तो संकट ओढून घेतले पदरात बांधून, मला काय आम्हाला काही योग्य वाटत नाही. ऐसे बोलता बोल युवती भवव्याघ्राची झाली वस्ती.
भय व्याघ्राची घाबरली ती. हा. मग ती परम विटून चित्ती सदना प्रती आली. घरी आली. वैतवून आली घरी त्यांचं ऐकून सगळ्यांचं. मग ती कवळोनी भस्मची मुठी मग ती घेतली तिनं. हा. येती झाली गोठ्यापाशी. तेथे गोरज केरांसी मिरविली उकिरडा दिली टाकून उघड्यामध्ये. हा उकिरड्यामध्ये. तया माझी भीष्मची मोठी सांडिता झाली ती गोरटी. तया माझी हरजेठी संचार करी महाराज. ती टाकल्याबरोबर तिथं लगेच हरिनारायणानं प्रवेश केला. जो नवनारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज हरी ऐशे नाम साजे कीर्तिरत्न माझ्या. आणि त्या उकिरड्यामध्ये हरिनारायणाने ती भस्मेची मुठी टाकल्याबरोबर प्रवेश केला. असो ऐशी अद्वैत राहती. करोनी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच तिथे सदा सर्वदा मिरत. पहिल्यासारखंच तिचा आपलं प्रपंच सुरू झाला. संतती नाही काही नाही ते आपलं नेहमीच. असो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर. तरी श्रोतिक शिरोधक सार पुढील अध्यायी स्वीकारणे. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्ती कानन वररत्नयुक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवित भूषणाते शृंगार. यापरी निंदक खड दुर्जन असो त्यांचे कांजीपण. तयांचे निंद्य वचन ऐकून सोडू नका शिरोधका. म्हणून टिंगल टवाळी याची करू नका, शंका घेऊ नका. धुंडीसूत मालूचे वचन नरहरी वदे जग सुगम. भावार्थ गुणी गुंफून माळ स्वीकारी श्रोत्यांशी. स्वस्ति स्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमी आधार. सदा परिषद भाविक चतुर द्वितीय अध्याय गुणाः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु पुंडलिका वरदे. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. या अध्यायाची फलश्रुती अशी की या अध्यायाच्या रोज पठनानं धनप्राप्ती होते. आपलं कार्य यशस्वी होतं. या दुसऱ्या अध्यायाच्या पठनानं याची फलश्रुती. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती असते. त्या पद्धतीने याचीही फलश्रुती आहे. Thank you.